सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। कीर्ती महान आहे, याचे पराक्रम किती सांगू तुला। म्हणजे झालं तरी काय, केलं तरी काय माझ्या बाळाला। अगं यशोदे, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, फोडून ताकाचा डेरा। अगं माझ्या सासऱ्याबाच्या अंगावर येणं, ताकाचा डेरा फोडला। दुसरीला विचारलं तुझं काय केलं ग? ती म्हणली अगं यशोदे, माझ्या घरी दही नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही, मग तुझं काय केलं यानं? म्हणली माझं लेकरू लहान घरामध्ये झोपलेलं असते, घरात येत आहे आणि माझ्या लेकराला चिमटी घेऊन पळून जाते। तर तिसरीला विचारलं तुझं काय केलं? ती म्हणली माझ्या एके दिवशी घरात आला, मी देवपूजा करू लागले आणि मला त्याने विचारलं काकू काय करायला तुम्ही? याची मंजुळवाणी महाराज लेकराची। तिनं सांगितलं बाळा मी देवपूजा करायला लागले। बरोबर। आणि देवपूजे करता फुलं बाहेर आणण्याकरता गेले, यानं सर्व देव उचलले तिथं कुत्र्याचे पिले नेऊन ठेवले। तिसरी म्हणली तुझं काय केलं आता तू सांग। ती म्हणली अगं एके दिवशी दारात मी रांगोळी काढू लागली, मग तुझा कृष्ण आला आणि मला म्हणला काकू काय करणार? कृष्णा मी रांगोळी काढायला लागली, तुम्हाला काढता येते रांगोळी? मला विचारते मी काढता येते का रांगोळी? मी म्हणलं काढता येते। ते म्हणला काकू तुझ्यापेक्षा छान मला रांगोळी काढता येते। काढता येते ना तुला? हो। मग काढ, पण माझ्या रांगोळीवर काढू नको, साईडला काढ। ते म्हणला डोळे झाक ना, मग सांगतो तुला रांगोळी। आणि मी डोळे झाकले तर त्याच्यावर फिरून त्यानं लघवी केली आणि पळून गेलो। अष्टदळ काढिले अंगणी अनवरी मुते चक्रपाणी। काय काय याच्या खोड्या सांगू यशोदे, भरपूर यानं खोड्या केल्यात बघ। आता जी खरी आई असती का महाराज, आपलं कितीही लेकरू खोडकर असू द्या, कसंही असू द्या, तिचं प्रत्येक आईला आपलं लेकरू गोडच असते महाराज। आपल्या लेकराची तिला दोष कधी दिसत? आपल्या आई जर असेल ना खरी, आईला फक्त लेकराचे गुण दिसतात, पण दोष कधी दिसत? सगळ्याचं ऐकून घेतलं महाराज यशोदा मातेने। आणि यशोदा माता म्हणली का माझा कृष्ण लय फोडकर आहे म्हणून? तसं म्हणलीच नाही महाराज यशोदा माता। काय म्हणली? अगं बाई सगळा खोड्या करताय सारा गाव आणि येतंय माझ्या कृष्णावर नाव म्हणली। माझं काय लेकरू कसं आहे का? माझं लेकरू तसं नाही, बाळ सगळं गुणाचे ताने। तुम्ही लपूनियाची गोटी ग, लपूनियाची गोटी, लागता गयाचे पाठी ग, लागत गाग्याचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी। तुम्ही लपूनियाचा भवरा ग, लपूनियाचा भवरा, आळ घेता शारंग धरा ग, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी। तुम्ही 12 घरच्या 12 ग म्हणले यशोदा माता। हो माझं लेकरू तसं नाहीच, मान्य केलं नाही महाराज यशोदा मातेनं। यशोदा माता म्हणली त्या दिवशी मी खरं मानेन, माझ्या कृष्णाला तुम्ही जाग्यावर पकडून दाखवा। एक थोडीशी गवळण आडमुठ होती। यशोदे तू असं म्हणतेस का, जाग्यावर पकडून दाखवायचं का तुझ्या कृष्णाला? हो म्हणली, हरकत नाही। ती गवळण कृष्णाला म्हणली कृष्णा अरे तू एवढ्या गवळणीच्या घरी खोड्या केल्यास, पण एकदा माझ्या घरी येऊन दाखव। कृष्ण म्हणला उद्याच, उद्याच येतो म्हणला तुझ्या घरी। लगेच दुसऱ्या दिवशी खेळत असताना कृष्ण म्हणला पेंड्या खेळ मोडे, पिंपळ तोडे, म्हातारीचं घर फोडे। आणि तिच्या घरामध्ये प्रवेश केला महाराज, कारण देवाला अहंकार जमत नाही।
अहंकार तिळा इतका जरी असेल तरी देवाला मेरू पर्वतासारखं ओझ होतं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तसं तिला अहंकार झाला, माझ्या घरी येऊन दाखव. कृष्ण म्हणला येतोच. दुसऱ्या दिवशी तिच्या घरामध्ये प्रवेश केला आणि दही दुधाची लोणी करत चोरी करत असताना त्या म्हातारीनं पकडलं महाराज. ती म्हातारी म्हणली, कृष्णा तुझी आईला काल म्हणू लागली रे, जाग्यावर पकडून दाखव बोलाव, जाग्यावर पकडून दाखव बोला, आता चल तुला ओढत ओढत तुझ्या आईपर्यंत नेते. लगेच तिला गोड गोड बोलू लागला महाराज कृष्ण. हो आजी, आजी सोडा ना एकदा, सोडा ना. काल कसा बोलू लागला चुरू चुरू आईच्या समोर, आता चाल तुला मी पकडून नेते. आता भगवान श्रीकृष्ण एक महाराज हाताला धरलं म्हातारीनं, ओढत 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 नंद बाबाच्या वाड्याकडे नेऊ लागला. आणि रस्त्यातच महाराज तिचा एक नातू गोट्या खेळू लागला. आता त्याचा इशारा आहे महाराज, त्याने त्या मुलाला इशारा केल्याबरोबर ते लेकरू पळत पळत आलं. आणि कृष्ण म्हणला, आजी माझा हात लय गळून आलाय, तुम्ही दुसरा हात धरा. ते स्वतःचा हात सोडा आणि तिच्या नाताचा तिच्या हातात गेला महाराज. आणि हे पळून आलं, पळून येऊन आईपाशी येऊन बसलं. आता म्हातारीला वाटलं कृष्णच आहे काय, की ओढत 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 नातालाच तिनं घरापर्यंत आणलं. आणि आईपाशी येऊन म्हणू लागला, आई बघ बरं मी आज सकाळपासून बाहेर गेलो तरी का. यशोदा म्हणली, माय नाही ग बाई, माझं लेकरू किती हुशार आहे, किती गुणाचं आहे, आज सकाळपासून घरीच खेळायला. ते म्हणला, बघ आई मी घरीच खेळायलो का नाही. हो तरी पण बघ एखादी तरी गवळून तुझ्यापाशी गारानं घेऊन येते. यशोदा माता म्हणली, कृष्णा आज येऊ दे म्हणली, एखादीचं थोबाडच फोडते, आज कोणी बी येऊ दे म्हणली, आज तू काम चिंता करायला लागला. आणि तेवढ्यात म्हातारी आलीच महाराज. यशोदे बाहेर ये. महाराज आवाज ऐकल्याबरोबर तर यशोदा मातेनं पदरच कमरेला खावला. आता कोण आहे बघतेच म्हणून बाहेर ये यशोदे. यशोदा म्हणली, काय वाजी, काय वाजी, काय तुला दिसत नाही का. म्हणली, काय दिसत नाही का, तुझ्या कृष्णानं खोडी केली, हे बघ तुझ्या कृष्णाला घेऊन आले. यशोदा माता म्हणली, म्हातारीच्या डोक्यावर परिणाम झाला आता काय, माझा कृष्ण घरात अंधारात तिचा नातू घेऊन आली म्हणती, तुझा कृष्ण बघ मी धरून आलं, काय झालं काय नेमकं. तिचा नातू असा माग 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 हात ओढू लागला. म्हातारी म्हणली, मेल्या आता का पाठीमाग हात करतोस, ये समोर. असं वडल्याबरोबर महाराज तिचा नातू समोर आला. म्हणली, म्हणजे तू कधी आलास. तू म्हणला, आजी घंटा झालं सांगू लागलो मी, कृष्ण नाही कृष्ण नाही कृष्ण नाही. महाराज कोसा चेहरा म्हातारीचा झाला, निघून आली. लगेच बाहेर आल्याबरोबर महाराज लगेच तिच्या नाताचं रूप त्यानं सोडून दिलं, लगेच कृष्ण झाला. म्हातारी म्हणली, कृष्णा तुला माझ्या नाताचं बी रूप घेता येते. ते मला नाताचं नाही, टाइम पडला मी मिस्टर बी होऊ शकतो, माझ्या नको नादी लागत. अवघड आहे महाराज, म्हणून देवापाशी अहंकार जमत नाही. दोन गवळा गेला अहंकार. हो दे कृष्णा सांगा रे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम
तू वाट पाहतेस तो मीच आहे. मीच आहे तो. प्रसन्न झाली महाराज रुक्मिणी माता रथामध्ये बसवलेले देवानं. काही द्वारपाल राजानं पाठवले होते की तुम्ही रुक्मिणीचं रक्षण करा. ते द्वारपाल रुक्मिणीचं रक्षण करायचंच विसरून गेले. देवाचा रथ पाहूनच मोहित झाले महाराज. ओ हो, अरे असं नवरदेव जीवनात इतका सुंदर नवरदेव कधी पाहिला नाही. एक जण म्हणला अरे नवरदेव काय बघतोस, रथ बघ किती सुंदर आहे. एक जण म्हणला अरे रथ काय बघतोस, त्या रथाचा झेंडा बघ किती सुंदर आहे. सगळे मोहित झाले महाराज. रुक्मिणीला समोर भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले आणि काही जण म्हणले आपण आलोत कशाला, म्हणजे रुक्मिणीचं रक्षण करायला. मग रुक्मिणी कुठे आहे, म्हणजे गेली. मग आपण करायला काय महाराज, रुक्मिणीचं रक्षण करायचं सुद्धा ते द्वारपाल विसरून गेले. एवढा सुंदर चेहरा देवाचा आपण त्या द्वारपालांनी पाहिला. आणि विधीनुसार भगवान श्रीकृष्णानं ब्राह्मणाच्या वाणीनुसार देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं रुक्मिणी मातेबरोबर देवाने विवाह केलेला आहे. सुंदरशी मेहंदी आमच्या रुक्मिणी मातेने हातावर काढलेली. त्या मेहंदीवर सुद्धा नाव टाकलेले कृष्ण 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 कृष्ण. हातामध्ये बांगड्या धारण केलेल्या आहेत, त्या बांगडीवर सुद्धा नाव आहे कृष्ण कृष्ण कृष्ण. हो मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम मेहंदी लगाई रे कृष्ण
Oh
सुरुवात शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान
देवाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिंचाळेश्वर महादेव संस्थान कळमनुरी दिनांक 27 जानेवारी 2021 ते 3 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.